नमस्कार माय मावल्यांनो, मुलीच्या बापापर्यंत हा व्हिडिओ पाठवा रे। 10वी 12वी झाल्याच नंतर दादांनो तुम्ही काय करतात की तुमच्या मुलीला बाहेरगावी शिकायला टाकता, त्याबद्दल मला प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही तुमच्या मुलीला नाही का पोलीस भरती करायला टाकता। मुलगी बोलतीये पप्पा मला पोलीस व्हायचंय, मला आर्मी व्हायचंय, मला हे व्हायचंय ते व्हायचंय, तुम्ही मुलींना शिकायला टाकता। हो बाबा तिला व्हायचंय, मी ही गोष्ट पण मान्य करतो, पण दादांनो तुम्हाला एक सांगू का, सत्य परिस्थिती मरती रात व्हायला लागली। बिलकुल नाही का मुलीला घर सोडून बाहेर गावी टाकू नका। अकॅडमी करायला बिलकुल, पोलीस भरती करायची असली ना पोरील बिलकुल बाहेर टाकू नका, कारण की आपल्याला वाटतं आपली पोरगी क्लास करते, ग्राउंड करते, हे करते ते करते, पण आपल्याला माहितीये की आपण इकडे किती रात्रीचा दिवस करतो, आपण काय काय 12 भानगडी करतो, ह्या गोष्टी आपल्याला माहित राहत्या। पोरगी तिकडे काय 12 भानगडी करते आपल्याला माहित नसतं। आपण कॉल करतो, बाळा जेवली का, काय करते, पोरगी सांगते हो पप्पा, हळू आवाजात सांगते मी लॅबला, मी इकडे तिकडे। पोरगी लॅबला फिबला कुठं नसती, सांगायचं म्हणजे मी असं एवढं पण खोलून नाही सांगत। असं नाही की प्रत्येक मुली सारख्या राहतात, सर्व मुली सारख्या राहतात, मी असं म्हणत नाही काही, कारण की स्वतः मुलींना दोष देऊन फायदा नाही, कारण की माझ्या घरात पण मला माय बहीण आहे, त्यावरून सांगतो मी नका मुलींना बिलकुल हातपाय जोडून विनंती करतो की नका मुलींना बाहेर गावी शिकायला टाकू। ती जर बोलती मला भरती करायची आहे, तिला सकाळी ग्राउंड कर, तिला घरात कोणतंच काम सांगू नका, इथं अभ्यास कर। आणि ती जर बोलली क्लासेस वगैरे कसं करू, तर आपल्या महाराष्ट्रात मराठी व्याख्यानबद्दल वेळ लावून सोडणार अख्ख्या महाराष्ट्राला एक माणूस आहे, तो अशोक मगर सर। त्या माणसाच्या ऑनलाईन बॅचेस घ्या, डबल विठ्ठल कांगणे सरांच्या बॅचेस घ्या, करायचं म्हणलं ना सर्व काय होतं। भावांनो फक्त प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक मुलीच्या मायबापाला सेंड करा। धन्यवाद।